कुठल्याही परिस्थितीत हिंदुत्वाशी तडजोड नाही, ही धर्मवीर आनंद दिघे साहेबांची अमूल्य शिकवण आमदार विश्वनाथ भोईर कधीच विसरले नाहीत। म्हणूनच एकनाथजी शिंदे यांच्या सोबतीने त्यांनी हिंदुत्वाची वाट निवडली। आपल्या नीतिमूल्यांना प्रामाणिकपणे जपत काम करणारे आमदार विश्वनाथ भोईर यांनी नेहमीच मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासावर भर दिला। विधिमंडळात सातत्याने आवाज उठवत अन्यायाला वाचा फोडली। वडवली आणि टिटवाळा येथील रेल्वे फाटक पूल, तसेच दुर्गाडी आणि पत्री पुलाचे लोकार्पण, मण्याचा पाडा येथे 60 वर्षांनंतर आली स्ट्रीट लाईटची सुविधा, कल्याणमधील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण, अद्ययावत सोयी सुविधांनी सुसज्ज असणारे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, नवीन जलवाहिन्यांसाठी निधी, पाईपलाईनद्वारे गॅस जोडणी, भूमिपुत्रांना घरे, ट्रॅफिकच्या समस्येतून नागरिकांची कायमची सुटका करणारा महत्त्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प, दुर्गाडी किल्ल्याची पुनर्रचना, पुनर्बांधणी आणि नूतनीकरण करून पर्यटन स्थळ म्हणून विकसित होण्यासाठी प्रयत्न, कल्याणसाठी स्वतंत्र धरणाची मागणी, स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा यासारख्या असंख्य कामांचा त्यांनी अक्षरशः धडाका लावला आहे। आपल्या मतदारसंघातील माता भगिनींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राबवली। तसेच विविध बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाअंतर्गत शेकडो महिलांना रोजगाराची संधी देखील त्यांनी आजवर उपलब्ध करून दिली आहे। असंख्य खास खळग्यांनी भरलेल्या वाटांमधून गेली 5 वर्ष आमदार आणि त्याही पलीकडे सदैव समाजाचं हित जपणारा एक कार्यकर्ता म्हणून त्यांचा प्रवास झाला आहे। 5 वर्ष प्रगतीची, नांदी नव्या युगाची या ओळी आमदार विश्वनाथ भोईर यांच्या कार्यकाळाचं वर्णन करण्यासाठी अगदी योग्य आणि समर्पक ठरतात। त्यांच्या या प्रवासात त्यांना जीव लावणारी अनेक माणसं भेटली। कल्याणकरांचं प्रेम, आशीर्वाद, जिव्हाळा लाभला। हे संचित म्हणजे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी मिळालेली शक्ती आहे, ज्यासाठी कल्याणकरांचे मानावे तितके आभार कमी आहे। आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या सक्षम नेतृत्वाखाली राज्यात सत्तेत असलेल्या महायुती सरकारनं आता कधीच मागे वळून न पाहण्याची शपथ घेऊन आपल्या कामाची घोडदौड आजतागायत सुरू ठेवलेली आहे। किंबहुना पुन्हा महाराष्ट्रात एकनाथ आणि कल्याणमध्ये विश्वनाथ ही एकच ओळ प्रत्येक कल्याणकरांच्या आज तोंडी ऐकायला मिळत आहे। अशा प्रकारे सामान्य माणूस म्हणून सुरू झालेला शिवसैनिक ते कल्याण पश्चिम विभागाचे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार हा आजवरचा त्यांच्या संघर्षमय जीवन प्रवास, तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, समाजकारण आदी क्षेत्रात त्यांनी केलेले आजवरचे अद्वितीय आणि भरीव कार्य कल्याणच्या जनतेने आजवर निरखले आणि पारखले आहे। त्यामागे वर्षानुवर्षांची त्यांची राजकीय तपश्चर्या होती हेही खरेच। या तपश्चर्येचे गोड फळ म्हणूनच जनतेने विश्वास दाखवून त्यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी निवडून आमदारपदी बसवले। त्याचबरोबर त्यांच्या या प्रवासात ज्ञात अज्ञात जीवाभावाचे मित्र आजही त्यांच्या सोबत आहेत। जिल्ह्यातील, तालुक्यातील अनेक समविचारी व ज्येष्ठ मंडळी शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्री बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय श्री आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतरही पक्ष, गट तट व वयाचा विचार न करता त्यांचे मार्गदर्शक आणि सहकारी म्हणून आजही काम करीत आहेत। ही खरंच कौतुकाची बाब आणि म्हणूनच आमदार विश्वनाथ भोईर यांच्यावर आणि त्यांच्या समस्त कुटुंबावर प्रेम करणारी कल्याणमधील जनता, हितचिंतक व युवा वर्गाच्या तुफान पाठिंब्यामुळेच ते पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने जिंकून विजयी होतील यात तीळ मात्र शंका नाही। चला तर मतदार बंधू आणि भगिनींनो, करू इतिहासाची पुनरावृत्ती, आणू पुन्हा आपलं सरकार, निवडून विश्वनाथ भोईर यांना करू प्रत्येक स्वप्न साकार।